भारतातील ऑनलाईन गेमिंग क्षेत्राचं नियमन करणारं विधेयक लोकसभेमध्ये बुधवारी मंजूर करण्यात आलं. या विधेयकाचा मुख्य उद्देश असा आहे की ह्याच्यामधनं ऑनलाईन सोशल गेम्सना चालना देणे, प्रोत्साहन देणे तसेच ऑनलाईन मनी गेम्सवरती पूर्णपणे बंदी आणणे हा या विधेयकामागचा मुख्य उद्देश आहे. याबद्दल बोलताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बोलताना सांगितलं की या ऑनलाईन मनी गेम्सच्या माध्यमातून अनेक प्रकारचे समस्या आपल्या देशामध्ये उद्भवत आहेत, अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत. ह्याच्यामध्ये कुटुंब उद्ध्वस्त होणं, ह्याच्यामधनं आलेल्या व्यसनाधीनतेमुळे आत्महत्या होणं, त्याच्यानंतर ह्यामधनं दहशतवादाला प्रोत्साहन देण्यापर्यंतचे गुन्हे या ऑनलाईन मनी गेम्सच्या माध्यमातून घडत आहेत आणि असे वारंवार केसेस आपल्याला समोर येत आहेत. अशामुळे या ऑनलाईन मनी गेम्सवरती बंदी घालणं आवश्यक होतं, अशा विधेयकामागचा सरकारचा उद्देश यामध्ये अश्विनी वैष्णव यांनी समजावून सांगितलं आहे. आता ह्याच्यामध्ये होणार काय आहे की ऑनलाईन मनी गेम्सची निर्मिती करणं, त्याला सेवा पुरवणं, त्याचं प्रमोशन करणं, जाहिरात करणं आता ह्यापुढे गुन्हा ठरवलं जाईल. ह्याच्यामधनं तब्बल 2 ते 3 वर्षांपर्यंतचा कारावास आणि तब्बल 2 ते 3 कोटी रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षा या विधेयकामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विधेयकामधनं आता या ऑनलाईन गेमिंग क्षेत्राचं खरोखरच नियम म्हणून त्याच्यामधनं लोकांची फसवणूक आणि लोकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल. फसवणूक रोखणं आणि लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करणं सरकारला शक्य होईल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.